हॅलो हाय नमस्कार मंडळी, राम राम. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मी भाग्यश्री तुमचं प्रत्येकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण काय बनवणार आहे तर तुम्ही समोर इंट्रोमध्ये बघितलंच आहे की मी आज घरगुती म्हणजे माझ्या घरी जे तांदूळ आहे त्याच्यापासून मी पुलाव तयार करणार आहे व्हेजिटेबल. तर त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला. सर्वात आधी मी इथं तांदूळ वगैरे बनवून घेते. आधी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे लवंग. तर आता इथे आपल्याला बनवायचं आहे पुलाव, तर त्याच्यासाठी लागणार आहे लवंग, मिरे, एक ते फूल असतं ते, आणि ज्या गोड काड्या असतात मसाल्याच्या बघा, मला काही त्याचं नाव नाही माहिती पण माझ्या घरात होत्या, तर मी ते फोडणीमध्ये टाकणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी पहिल्यांदा व्हेज पुलाव बनवत आहे की त्याच्यामध्ये आपल्यासाठी, तर नक्कीच व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस पण करा. तर चला आता इथे आपण सर्वात आधी फोडणी वगैरे देऊन घेऊ. तर त्याच्यासाठी आधी जो कुकर आहे त्या कुकरमध्ये आपण सर्वात प्रथम भात बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला कुकर म्हणजे गॅसवरती गॅस चालू करून ठेवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकायचं आहे. आणि आपण जे काही काढलेलं आहे बाकीचं लवंग, मिरे, ते फूल आहे ते दगड फूल ते काढायचं आणि सर्व म्हणजे एका प्लेटमध्ये. नंतर आपल्याला फोडणी द्यायचे म्हणजे आपली धावपळ नाही होणार म्हणून. तर आता मी इथे तेल वगैरे गरम होऊ द्यायची वाट वगैरे बघते. तर आता तिथे 5 मिनिटांमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि तिच्यात टाकायचे आहे मिरे, लवंग आणि जे काय फूल आहे ते, आणि थोडंसं जे काही पानं आहे ते गोड साल असते कशाच तरी ती, मला केवढं नाव लक्षात नाही आहे. मी ते भरपूर दिवस झाले आणलेलं आहे. मी जस्ट नाशिकला होती ना त्याचा मला काळा मसाला शिकवला होता 50 रुपयाच्या याच्यामध्ये, ती मानदेशी असतात ना त्याच्यामध्ये. पण मग माझ्याकडनं काही करणं नाही झालं, तर म्हटलं जाऊ द्या अशा भाज्यांमध्ये किंवा याच्यामध्ये यूज करू आपण. तर तुम्ही इथं बघू शकता आता ते तेल गरम झालेलं आहे. मी सगळं त्याच्यामध्ये कलसून घेते आणि आता त्या पाण्याला फोडणी देते. आणि जे काय माझ्या घरामध्ये सिंपल तांदूळ आहे म्हणजे जे काय माझ्या घरामध्ये तांदूळ आहे तर मी त्याच्यासाठी पाणी करून घेते. आणि कारण की आज मी पहिल्यांदा बनवत आहे तर थोडंफार जर चुकलं तर समजून घ्या आणि नाही तर मग मला नेक्स्ट टाईम सांगा की जे काय बदल करायचा. ओके. तर आता तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मी एका ताटामध्ये तांदूळ काढून घेतलेले. पाण्याला उकळी येईपर्यंत आता वाट बघू. आता पाण्याला उकळी आलेली आहे तर मी तांदूळ धुवून आणलेले आहे. तर ते आता मस्तपैकी त्या पाण्यामध्ये टाकते आणि ते तांदूळ होईपर्यंत आपल्याला बाकीचं जे काही लागणार आहे मटेरियल त्याची कटिंग वगैरे करून घेऊ. आणि तांदूळ होईपर्यंत म्हणजे आपल्याला नंतर त्याच्यामध्ये ते हे करावं लागेल. तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही चेंज करायचा असेल तर मला सांगा, कारण की मी पहिल्यांदा प्रथमच बनवत आहे. तर त्याच्यामुळे नक्की मला सांगा कमेंट करून. ठीक आहे. तर ते तांदूळ वगैरे धुवून आणलेले होते मी. आता ते टाकून घेते पटापट. तर आता इथे भात होईपर्यंत एका साईडला मी भात लावून दिलेला आहे आणि आता आपल्याला पुलावची तयारी करायची आहे. तर आता इथे मी घेतलेले आहे गाजर. कढईमध्ये तेल टाकून तेल तापवून घेतलं आणि जे काही गाजर आहे ते आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे मी गाजर वगैरे कलसून घेते आणि थोडेसे वाटाण्याचे दाणे पण सोलून ठेवलेले आहे. आज मिस्टरने येताना सांगितलं होतं आम्ही आज मसाले भात करणार होतो, पण म्हटलं रोज रोज मसाले भात तिखट ते मसाला खाऊन नुसतीच झडके लागायला लागली. तर म्हटलं आज चला वेगळं काहीतरी बनवू. तर आज इथं माझी फ्रेंड होती एक, तर त्याचा व्हिडिओ आला होता तर त्याचा मी व्हिडिओ वॉच केला. तर तिने पण अशाच पद्धतीने बनवला होता पुलाव. तर म्हटलं चला घरात तांदूळ आहे, फक्त दरसक काही 20-30 रुपयाचं आणावं लागेल. तर आता इथे जे काही आणलेले आहे मी गाजर तर ते आणि वाटाणे मस्तपैकी फ्राय करून घेते.
तोपर्यंत आपला भात पण होतो आणि तोपर्यंत आपल्या इकडचं गाजर वगैरे जे काय आहे ते पण होतात. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही जर चेंज करायचं असेल किंवा काही टिप्स द्यायचे असतील मला तर नक्की सांगा. काही जर मिस्टेक झाली असेल किंवा ते पण सांगा. त्याबद्दल काही नाही, कारण की आज मी पहिल्यांदा प्रथम बनवत आहे. मी काही याच्या आधी कधी बनवलेला पण नाही आहे. आणि म्हणजे मी माहेरी पण कधी बनवलेला नाही आहे किंवा सासरी पण कधी बनवला नाही. आणि कधी समजा वेळच आली नाही. पण म्हटलं चला आता तर बनवू म्हटलं. तर एक फ्रेंडचा व्हिडिओ बघितला तर मग तिचं बघून म्हटलं चला करून बघू ट्राय. असे मसाले भात करतो, फक्त त्याच्यामध्ये गाजर मटरचं ॲड करायचं आहे आपल्याला. तर आता तुम्ही ते बघू शकता. मी आता दुसऱ्या साईडला मला त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायची आहे. तर मी जी विकत आणलेली सोयाबीन होती ती आणली आणि इथे एका साईडला पातेल्यामध्ये टाकून दिलेली आहे. तोपर्यंत गाजर होत आहे, भात झालेला आहे आपला ऑलरेडी. तर आता इथे मी 5 मिनिटाचे झाकून ठेवलं होतं वाफेमध्ये होऊ द्यायला. तोपर्यंत आपलं मटर वगैरे झालेलं आहे ऑलरेडी. आता भात वगैरे थंड होतो तर तो म्हणजे त्याला थोडं गार करू आणि कसा झाला ते बघू. मग तर काही चेंजेस करायचे असेल तर नक्की सांगा आणि काही टिप्स असेल तर हे पण नक्की सांगा मला. ओके, तर आता बघू शकता इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हतात. ते जे सुकलेल्या मिरच्या असतात ना तर त्याची जाड चटणी काढायची असते. तर त्या माझ्याकडे नव्हत्या. तर मी घरात आपण जे भाजीमध्ये तिखट पावडर यूज करतो का, मी तेच टाकलेलं आहे. कारण की आता मिरच्या नव्हत्या, आता मिरच्यांसाठी कुठे पाठवायचं. आणि 10 रुपयाच्या कोण एवढं मिरच्या देणारे. घ्यायचे तर पावशेर अर्धा किलो असंच घ्यावं लागतात ना. तर मग म्हटलं जाऊ दे असो. तर आज माझ्या व्हेज पुलावमध्ये सोयाबीन, लाल मिरची पावडर आणि गाजर आणि वाटाणे हे आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता आता ते सोयाबीन पण झाली होती. म्हटलं आता तिला परतून घेते. हे तर सर्वात आधीच परतायचं होतं, पण असो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते किंवा प्रत्येकाचं हे असं राहतं. आणि मी प्रथम बनवत आहे तर थोडंफार मागे पुढे झाले असेल इकडे तिकडे तर समजून घ्या. आणि आता इथे आपलं जे काय आहे पुलावचं मटेरियल ते बनवलेलं ते झालेलं आहे. आणि आता इथे भात पण मी उघडलेला आहे कुकर. आणि त्याला थोडंसं गार म्हणजे हवा देते त्याला, म्हणजे जेणेकरून ते मोकळा दिसेल किंवा काय. बघू आता कसा होतो पुलाव, कारण मी पहिल्यांदा बनवत आहे. आणि त्याच्यामध्ये बघू शकता खूप छान झालेला आहे भात. आपण जसं गरम गरमच भात कधी छान लागतो. पण आता आपल्याला पुलाव बनवायचा आहे तर त्याला थोडंफार थंड होऊ द्यावं लागेलच ना. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्ही इथं बघू शकता आपलं मटेरियल तयार झालेलं आहे. आणि मी भात जो आपण काही उकडून घेतलेला आहे भात, तर तिथं मऊ केलेला आहे मी, जास्त की थाडा ठेवलेला नाही. मला माहिती नाही पुलावसाठी म्हणजे कसा लागतो भात. तर मी इथं जसं मला योग्य वाटलं मी तसं बनवलं. आणि याच्यामध्ये जर काही बदल असेल तर नक्की मला सांगा. आता हा जो भात आपण कढईमध्ये त्या मटेरियलमध्ये टाकला आहे त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. तर आज मी पहिल्यांदा बनवणार आहे, तर कसा लागतो काय माहिती पुलाव. आणि तुम्ही पण म्हणजे मी प्रथमच करत आहे. मला काही एवढं म्हणजे इन्फॉर्मेशन नाही आहे की कसा तांदूळ लागतो, काय लागतो किंवा किती पाणी ॲड करायचं, किती नाही ॲड करायचं. तर असं मी ते आज माझ्या पहिल्यांदा प्रथमच बनवलेलं आहे. तर कसं झालं नक्की सांगा. मला तर वाटत आहे छान झाला. आणि पिलूचे पप्पा, कारण की आमचे घरगुती तांदूळ आपण जे घरामध्ये यूज करतो किंवा ते असं काही स्पेशल पुलावचे तांदूळ नाही आहे किंवा. आणि त्याची एवढी परफेक्ट हे पण माहिती नाही ना, की तरी पण मी ट्राय करून बघितलेलं आहे. त्याच्यात सोयाबीन आणि आता ते मिक्स करून झालेलं आहे. ते इथं कोथिंबीर धुवून घेतलेली होती, तर आता त्याच्यासाठी त्याला मिक्स करते, सजवते आणि सर्व करते पिलूच्या पप्पांना. पिलूचे पप्पा जाणार आहे म्हणजे ड्युटीवरती. तर आज सकाळचा पालक होता, तर ते म्हणे आज खिचडीच बनव म्हणे. म्हटलं खिचडी करू. मग मी एक माझ्या फ्रेंडचा व्हिडिओ आला तर तेव्हा बघता म्हटलं चला आज पुलावच करते मसाले भात टाकेपर्यंत. तर आजचा आमचा पुलाव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थोडासा चिकट वाटत असेल तुम्हाला, कारण की ते घरातले तांदूळ आहे ना त्याच्यामुळे तो असा झालेला आहे. तर असो प्रयत्न करणाऱ्याला हे आहे ना. तर इथे अचानक गाजर उरलेले होते, तर पिल्लूचं असं म्हणणं होतं आणि हलवा खायचा आहे त्याला. तर पिल्लूने
आणि पिलूच्या पप्पांनी मिळून गाजर किसून दिलेले आणि माझ्या इकडं खूप मोठे भांडे होते. तोपर्यंत मी माझं किचन साफ करत होते, कारण की पुलाव वगैरे टाकून दिला आणि भरपूर भांडी होती. तर आधी पुलावची तयारी करून घेतली, कारण की म्हटलं मी जर भांड्यांच्या गडबडीत लागले तर इथे पिल्लूच्या पप्पांसाठी पण राहून जाईल. तर आता इथे गाजर वगैरे घेतलेले आहे मी. हिच्यामध्ये आता थोडंसं दूध वगैरे टाकते आणि गॅसवरती हे करून घेते. आणि कारण की मी आज पहिल्यांदाच बनवणार आहे कुकरमध्ये हलवा, तर तिच्यामध्ये थोडंसं दूध आणायला लावलं होतं. तर मिस्टरने आणलेलं आहे दूध. तर आता इथे हलवा कसा होतो नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि काही जर होत असेल चेंजेस तर नक्कीच मला सांगा, कारण की मी आज पहिल्यांदाच कुकरमध्ये पण हलवा बनवत आहे. एनी टाईम आपण तुपामध्ये या सर्व गाजर अगदी परतून घेत राहतो, त्याच्यानंतरच मग आपल्याला काय टाकायचं ते टाकतो. ओके, तर ते इथे कुकरमध्ये होत आहे आपला गाजर आणि ते कढईमध्ये आहे पुलाव आणि एका साईडला घासून ठेवलेली भांडे. तिथे सर्व किचन वगैरे साफ करून ठेवलेलं आहे. तर चला आता बघू आपण आपलं गाजरचा हलवा शिजलेला आहे का दुधामध्ये. तर पहिल्यांदा टेस्ट करते, बघते, म्हणजे मी आज प्रथमच करत आहे कुकरमध्ये. याच्या आधी मी कढईमध्येच परतायची. तर चला, तर इथे काही गाजर झालेलं नाही आहे, थोडंसं बाकी होतं व्हायचं. तर म्हटलं परत एकदा लावू आणि आता मी परत एकदा कुकर लावून त्याला थंड करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून कुकरमधून वाफच निघत आहे. तर मग आधी मी मेल्ट वगैरे करून घेतलं आणि बघते आता झालं आहे का. तर इथे झालेलं आहे गाजर. आता आपल्याला नुसतं त्याला परतायचं आहे. तर सर्वात आधी आता इथे कढई वगैरे घेते आणि त्याला परतते. तुम्हाला दाखवते मी इथं की नरम झालेलं आहे का नाही. तर आता चला इथं सर्वात आधी कढई घेते, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. इथं काही तूप नाही आहे घरामध्ये आणि तूप जास्त कोणी खात नाही, पण असलं तर मी टाकत असते बळजबरी. मग कसं पिल्लूचे पप्पा खातात तेवढं थोडं पोटामध्ये जातं. तर आता इथे कढई वगैरे तापायला ठेवलेली आहे मी. आणि तर चला आता इथे कढई तापलेली आहे, तेल पण गरम होत आहे आणि जे काही आपण उकडून घेतलेलं आहे गाजर आपल्याला आता ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही पण असाच हलवा बनवता का नक्की सांगा. मी हा पहिल्यांदा बनवत आहे, तर नक्की सांगेल तुम्हाला झाल्यावर कसा लागतो. तर आता इथे जे काही आपण कुकरमध्ये मॅश करून घेतलेला आहे हलवा, आता तो थोडा तेलामध्ये परतून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकते. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा. ओके, तर आता इथे परतेपर्यंत थोडीशी वाट वगैरे बघू आपण. तर आता इथे जो गाजराचा हलवा आहे तो मस्त तेलामध्ये छानपैकी परतून घेऊ, पूर्ण कोरडा होऊ देऊ आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर आणि नंतर मग मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि सर्व करू. तर तुम्ही पण या आता पुलाव आणि हलवा खायला. तर पुलाव आणि हलवा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा पुलाव तुम्हाला कसा वाटत आहे हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.